शेतकरी आहे. उद्याचं घर कुठं आहे हो? अरे दादा पुरगेडचं पाहुणं बघा येणार होते हेच ते बघ. हो मीच आहे तो, या की. तुझ्यासारख्या भिकाऱ्याला माझी पोरगी द्यायची आहे व्हय? माझी पोरगी काय राहण्यात येणार आहे व्हय? माझ्या पोरगीला सरकारी नोकरवाला पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. घरला चला की चहा पाणी तेन करूया. हे आई चल घरला. आई ग माझ्या पोरगीचं चांगलं झालं. सरकारी नोकरवाला, गाडी, बंगला. बरं झालं माझ्या पोरगीचं चांगलं झालं. तुझ्या आईकडनं पैसे घेऊन यायचं. आमच्या पोरगीला घेऊन जातो आम्ही. मावशी, या भिकाऱ्याचं रान दिसतंय का? पोटच्या पोरागत जपले. आम्ही शेतकरी माणसं आहे हो. असंच शेतात लाख रुपये बी आणून पेरतोय. मला दुसरं काय म्हणायचं नाही. तुमच्या पोरगीला तळ हाताच्या फोडासारखं जपले. मान्य आहे, या शेतकऱ्याला सोन्याचा घात चारलो नसतो, पण रानात कष्ट करून सोन्यासारखं ठेवून सुखाचा घात चारलो असतो.